तर प्रणयजी आपण विविध शस्त्र बघतोय आणि आता आपण एका पुढच्या शस्त्रापर्यंत येऊन पोहोचलोय. तर हे जे शस्त्र मला दिसतंय हे तर आम्ही खूप मराठी मूव्हीजमध्ये पाहिलंय. कट्यार काळजात घुसलीमध्ये तर अख्खा मूव्ही ह्याच्यावरती होता. तर हे काय आहे आणि ह्याचा हे किती दुर्मिळ आहे आणि कसं ते एखाद्याला छेदण्यासाठी कसा त्याचा उपयोग केला जायचा? आपण आता जे बघतोय त्याला कट्यार असं म्हणतात. मराठ्यांचं मूळ शस्त्र. अच्छा. हा, म्हणजे तलवार नाही, तर त्या आधी जे शस्त्र आहे ते हे कट्यार आहे. बरं. आजही लग्नामध्ये जो नवरदेवाच्या हातातला मान आहे तो ह्या कट्यारीचा आहे. बरोबर आहे. ओके. अतिशय सुंदर अशी कट्यार आपल्या समोर आहे. म्हणजे लग्न होतंय पण पहिलं लग्न कट्यारीशी होणार. कट्यारीशी. अच्छा. त्यामुळे देवघरात आजही मराठ्यांच्या देवघरात कट्यारीला पूजलं जातं. बरोबर. आजही जुनी जी घराणी आपण पाहतो एवढं ह्या कट्यारीला महत्व आहे. त्याचं कारण असं आहे की भाला फेकून मारल्यानंतर हात मोकळा होतो. तलवारीने युद्ध करताना तलवार तुटली किंवा तलवार हातातून गळाल्यानंतर किंवा हातगाईची जी लढाई आहे म्हणजे क्लोज कॉम्बॅक्ट, त्यावेळी ह्या शस्त्राचा वापर होतो. करो या मरोची सिच्युएशन ज्यावेळी येते त्यावेळी कमरेला शेल्यामध्ये जी कट्यार लावलेली असते ती काढायची आणि समोरच्याशी युद्ध करायचं. आणि हे निर्णायक युद्ध आहे. म्हणजे आता आपल्याला समजतंय की आपण मरणार आहोत किंवा आता शेवटची लढाई चालू झाली त्यावेळी ह्या शस्त्राचा वापर केला जातो. आणि अतिशय संवारक असं आहे कारण क्लोजली ज्यावेळी आपण एखाद्यावरती प्रहार करतो तर त्याची बरगडी फुटून फुफ्फुस डॅमेज होतात आणि ती व्यक्ती जागेच गतप्राण होते. त्यामुळे ह्या शस्त्राला काही काही ठिकाणी जमदाड असं सुद्धा म्हटलेलं आहे. काही इतिहासकारांचे मतमतांतर आहेत परंतु त्यातलं हे एक शस्त्र आहे जमदाड. म्हणजे साक्षात यमाशी ज्याची गाठभेड करून दिली जाते ते जमदाड. म्हणजे एक घाव बसला की संपलंच. नक्कीच. वा. तर हे त्याचा अग्र आहे. हा त्याचा मणी आहे. फुगीर फुगवडा दिसतोय आणि सुंदर अशा शिरा ह्याला दिलेल्या आहेत. छान असं चिलखत भेदण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. म्हणजे एखाद्या शत्रूने जर चिलखत जाळीचा घातला असेल तर ते भेदण्यासाठी ह्याचा वापर केला. बरोबर. म्हणजे ते फुफ्फुसापर्यंत गेलं पाहिजे, त्याच्याशिवाय ते कसं होणार. आणि शेवटला कधी कधी ह्याला दोरी बांधून संपूर्ण हातालाही बांधलं जातं. म्हणजे आपल्या हाताचंही संरक्षण ह्यापासून केलं जातं. बरोबर. अतिशय सुंदर आणि रेखीव. मराठ्यांच्या ज्या कट्यारी आहेत त्या एकसंध पाहायला मिळतात. अच्छा. म्हणजे वन पीस असतात, त्याला जॉईंट नसतात. बरं. आणि मुघलांच्या ज्या कट्यारी आहेत त्याचं पात आणि मूठ ही जॉईंट असते. मुघलांच्या कट्यारीवरती आपल्याला सुंदर पाना फुलांची नक्षी पाहायला मिळते किंवा सोन्या चांदीचं काम त्याच्यावर पाहायला मिळतं. कारण का ते शेवटी चैनीतून निर्माण झालेली शस्त्र आहे आणि ही गरजेतून निर्माण झालेली आहे. कारण जर आपण लढलो नाही तर आपल्या घरावरती हल्ला करून आपल्या आया बहिणींना उचलून नेतील. त्यामुळे गरजेतून निर्माण झालेली अशी बळकट आणि दणकट अशी ही शस्त्र आहे. बरोबर. बरोबर. म्हणजे ह्याच्यातलं काही असं बाजूला होऊन ते लगेच असं निघून नाही गेलं पाहिजे. नाही, ते शस्त्र पूर्णच्या पूर्ण हातात राहिलं पाहिजे. आणि ह्याच्यात तुम्हाला चैनीचा भाग दिसणारच नाही. महत्व काय की आपल्याला मारायचंय शत्रूला. एक शौक म्हणून बनवलेलं नाहीये ते, तर एक गरज म्हणून बनवलेलं. मुघलांची शस्त्र ही राजपुतांची शस्त्र ही शौक मध्ये, त्यामुळे त्याच्यावरती सोन्या चांदीचं काम आपल्याला बघायला मिळतं. आणि काहीतरी छान असं डिझाईन वगैरे त्यांना तेवढा वेळ मिळू शकला ते सगळं करायला. आणि आर्थिक गणित आहेत शेवटी. बरोबर. बरोबर. क्या बात आहे. खूपच सुंदर, खूपच छान. आजपर्यंत फक्त कट्यार काळजात घुसलीमध्येच पाहिली होती ही कट्यार. आज पहिल्यांदा हातात घ्यायला मिळाली आणि तिची इतकी सुंदर माहिती तुमच्यामुळे मला मिळाली आणि आपल्या दर्शकांपर्यंत पण पोहोचते आहे. जय जय शिवाजी, जय जय शिवाजी.